या पॉडकास्टच्या थ्रू लोकांना कळावं. मी एअरफोर्समध्ये होतो. काय बाबा आर्म फोर्सेस काय आहेत आपले, कसे आहेत आणि कसं जाता येतं. बरेचसे समज, गैरसमज, काही समजुती त्या आपण दूर करायचा प्रयत्न करू, जेणेकरून लोकांना काही मुलं भेटतात, म्हणतात की आम्ही MBA केलंय आणि आता MBA केल्यानंतर कशाला आर्मीत किंवा नेव्ही एअरफोर्समध्ये जायचं. यू कॅन स्टील जॉईन इन टू द एज्युकेशन ब्रँच. बहुत बडी आहे. मग UPSC आणि आर्मी किंवा हे ज्या आपण परीक्षा दोघांना जर बघितल्या, काय ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज वाटतात दोघांचे? युद्ध कोण जिंकतं, की जे खूप स्ट्रॉंग असतात, जे खूप शक्तिशाली असतात ते जिंकत नाही. तेच जिंकतात जे टिकून राहतात शेवटपर्यंत टिकून राहणं फार गरजेचं आहे. दॅट्स द पॉईंट. अजून एक लोकांमध्ये असतं की आर्मीवाल्यांना मुली देत नाहीत किंवा डिफेन्स किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये. इंडियन आर्मीबद्दल सगळ्यांना उत्सुकता असते आणि सगळ्यांना जाणून घ्यायचं असतं की तिथे आपण कसं जॉईन होऊ शकतो किंवा ते सिस्टीम्स काय असतात आणि त्यानंतर पुढे लाईफ कशी असते. पण अनेकदा आपल्याला गायडन्स मिळत नाही आणि त्यामुळेच आत्ता आपल्याला गाईड करण्यासाठी आपल्यासोबत आपले एक गेस्ट आलेले आहेत. तर सर, पहिलं तर आपल्या ऑडियन्सला तुम्ही तुमच्याबद्दल इंट्रोड्यूस करून द्या. नमस्कार, मी विंग कमांडर सदानंद विलास शिर्के. मी रिटायर्ड ऑफिसर आहे, एअरफोर्समध्ये होतो आणि मी ग्राउंड ड्युटीजमध्ये सर्व्हिस केली. 14 वर्ष पूर्ण केल्यानंतर मी कॉर्पोरेटमध्ये आत्ता सध्या करतो आहे अँड अराऊंड 5 वर्ष होतील आता रिटायर होऊन. बरोबर. आणि मी नॉर्मल म्हणजे कसबा पेठेत, पुण्यात वाढलो कसबा पेठेमध्ये. रमण बागेमध्ये मी शाळा शिकलो. टिपिकल मराठी मीडियमचा विद्यार्थी. ओके. त्यावेळेला त्यावेळेला असं म्हणजे सैनिक स्कूल वगैरे होतं. आम्ही काय तसं लक्षात नव्हतं तिथे जायचं किंवा अगदी इंग्लिश मोठा शत्रू होता आमचा त्यावेळेला, पहिला शत्रू. आणि त्याच्यानंतर आम्ही जसं पुढं घेत गेलो मग कळालं की इंडियातून जाता येतं, CDS मधून जाता येतं. मी मात्र डायरेक्ट एंट्रीमधून जॉईन केलं. माझा उद्देश, फर्स्ट ऑफ ऑल थँक्स फॉर कॉलिंग मी. आणि माझा उद्देश याच्यातून असा आहे की या पॉडकास्टच्या थ्रू लोकांना कळावं की बाबा मी एअरफोर्समध्ये होतो आणि लोकांना कळावं की काय बाबा आर्म फोर्सेस काय आहेत आपले, कसे आहेत आणि कसं जाता येतं. आणि बरेचसे समज, गैरसमज, काही समजुती अशा बऱ्याचशा आहेत त्या आपण दूर करायचा प्रयत्न करू, की जेणेकरून लोकांना, पालकांना ॲज वेल एज डिफेन्स ॲस्पिरंट्सला कळावं की काय काय आहे अवेलेबल याच्यामध्ये. बरोबर. कारण सर, मी ज्या एरियातून येतो तिकडे आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये, तर तिकडे आर्मी म्हटलं ना का मग ते ग्राउंड क्लिअर करणं, अकॅडमीला जाणं आणि फक्त तेच म्हणजे बंदूक घेऊन उभं राहणं किंवा माइंडमध्ये लोकांचं तसंच असतं. बरोबर. मग आता ही जी तुमची फील्ड आहे ती कशी वेगळी आहे? ओके. हां, तुम्ही म्हणता हे खरंच बरोबर आहे. कारण मी लहान असताना पण माझ्या डोक्यामध्ये असेच विचार असायचे की आर्मी म्हणलं की जनरली लोकांना वाटायचं की एक कमांडो बुलेट प्रूफ जॅकेट, बुलेट प्रूफ हेल्मेट घालून, रायफल घेऊन असा उभा आहे. आजकाल उभी आहे असं पण म्हणायला लागेल. त्याच्यानंतर नेव्हीचं बघितलं तर लोकांना असं वाटतं की अजूनही काहींना वाटतं की फक्त सबमरीन्स आहेत किंवा शिप्स आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त एअरफोर्स म्हटलं की लोकांना फक्त एअरक्राफ्ट दिसतात, फायटर एअरक्राफ्ट, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट किंवा हेलिकॉप्टर्स दिसतात. पण महत्त्वाचं असं आहे की याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप काही आहे. म्हणजे जसं आता मी एअरफोर्समध्ये होतो, मला जसे अनुभव आले त्या अनुभवांना धरून मी सांगतोय. आणि अनुभव सगळ्यांचे वेगळे असतात. म्हणजे काही जणांचे अनुभव फार वेगळे असतील माझ्यापेक्षा, जे त्याच एअरफोर्समध्ये होते. जसं आता एअरफोर्समध्ये ॲडमिनिस्ट्रेशन ब्रँच आहे. म्हणजे जसं तुमच्या या आपल्या स्टुडिओमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन आहे, तुम्ही कुणीतरी तुमचं काम रेंटल, इलेक्ट्रिसिटी, ओव्हरहेड्स, समवन इज कंट्रोलिंग. सेम वे एअरफोर्समध्ये पण ॲडमिनिस्ट्रेशन ब्रँच आहे, अकाउंट्स ब्रँच आहे. जसं अकाउंट्स म्हणजे बऱ्याच जण माझ्याकडे, मी थोडाफार गायडन्स करत असतो शनिवार रविवारी, तर खूप मुलं विचारतात मी कॉमर्सचा स्टुडंट आहे, मला जाता येईल का सर्व्हिसेसमध्ये. तर डेफिनेटली एअरफोर्समध्ये अकाउंट्स ब्रँच स्पेशलिस्ट ब्रँच आहे. ओके. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की पायलटच असतात तिथं, मग आपलं बाबा कॉमर्स आहे मग आम्ही काहीच नाही का, असं नाही आहे. अकाउंट्स इज अ स्पेशलाइज्ड ब्रँच, त्याच्यामध्ये तुम्ही येऊ शकता आणि त्याच्यातून पण तुम्ही अगदी एअर मार्शलपर्यंत बनू शकता, जाऊ शकता पुढे. त्याच्यानंतर मिटेरोलॉजी ब्रँच आहे, म्हणजे हवामानशास्त्राची ब्रँच, ज्याच्यामध्ये फ्लाईंग होणार की नाही किंवा एखादा क्रिटिकल कॉल घ्यायचा आहे तो. मेडिकल डॉक्टर्स असतात ते मेडिकल ब्रँचमध्ये जातात. आर्मीमधून मग पुन्हा त्यांचे रिडिस्ट्रीब्युशन होतं, नेव्ही, एअरफोर्स किंवा आर्मीमध्ये कंटिन्यू करतात. त्याच्यानंतर महत्त्वाची अजून एक एज्युकेशन ब्रँच आहे. एज्युकेशन म्हणजे जे लोक, काही मुलं भेटतात, म्हणतात की आम्ही MBA केलंय आणि आता MBA केल्यानंतर कशाला आर्मीत किंवा नेव्ही एअरफोर्समध्ये जायचं. असं काही नाही. तुम्ही मास्टर्स कुठली केली असली, यू कॅन स्टील जॉईन इन टू द एज्युकेशन ब्रँच. आणि मी मात्र लॉजिस्टिक्स ब्रँचमध्ये होतो. अजून 2 ब्रँच आहेत, ATC ब्रँच आहे, फायटर कंट्रोलिंग ब्रँच आहे, टेक्निकल ब्रँच आहे, जी खूप महत्त्वाची ब्रँच आहे. टेक्निकलमध्ये इंजिनिअरिंग केल्यानंतर मुलं येतात, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल स्ट्रीमला जातात, काही इलेक्ट्रिकल स्ट्रीमला जातात, त्याच्यातून
त्यांचं डिस्ट्रीब्युशन होतं पुढं. बरोबर. त्याच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल ब्रँच असते, सेम टू सेम त्यांचा जॉब पोर्टफोलिओ बाहेर आपल्या ATC कंट्रोलरला लागू पडतो. फायटर कंट्रोलरचं पण तसंच आहे. आता मी मात्र लॉजिस्टिक्स ब्रँचमध्ये होतो आणि आम्ही 2006 मध्ये जेव्हा अकॅडमी जॉईन केली, म्हणजे जवळपास आता 20 वर्ष, 3 जानेवारी 2006 मध्ये मी एअरफोर्स अकॅडमी जॉईन केली. त्यावेळेला लॉजिस्टिक्स काय असतं आम्हाला माहितीच नव्हतं. आणि तेव्हा मी NCC कॅडेट होतो. 3 वर्ष मी NCC सर्टिफिकेशन, C सर्टिफिकेशन केलं आहे एअरविंगमधून, पुण्यातून. आणि आमच्या कॉलेजमध्ये नव्हतं, पण मी एक्सटर्नल म्हणून तिथं गेलो होतो आणि दे अलाउड मी. आणि त्याच्यानंतर मी एंटर्ड इन टू द लॉजिस्टिक्स ब्रँच. मग सप्लाय, प्रोक्युरमेंट, कॉन्ट्रॅक्टिंग, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. कारण विदाउट अ गुड लॉजिस्टिक्स सपोर्ट यू कांट फाईट एनिथिंग. सपोज आता तुमचा एखादा कॅमेरा काम करत नसेल तर तुमचं लॉजिस्टिक्स गडबडलं, यू कांट डू द शूट. इन द सेम वे यू कॅनॉट डू द फ्लाइंग. तुमचं सॉलिड पाहिजे लॉजिस्टिक्स. बरोबर. तर मग अशा पद्धतीच्या खूप साऱ्या ब्रँचेस आहेत, ह्या माहीत पाहिजेत लोकांना. आणि अगदी आपल्याकडची खूप तयार असतात मुलं. तर ह्याच्यात अजून एक स्पेशालिटी काय आहे की खूप कमी कालावधी असतो डिफेन्समध्ये जॉईन करण्याचा. म्हणजे तुम्हाला एक 6 महिन्यामध्ये रिझल्ट येऊनच जातो. म्हणजे असं काही खूप 2 वर्ष लागतात, 3 वर्ष लागतात असं काही नाही. म्हणजे एक तर लवकर डिसिजन घेतली की पुढं जाता येतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला योग्य ब्रँच मिळणारच आहे, डेफिनेटली मिळणार आहे. आणि खूप वेळेला तुमचा डिसिजन जर झाला, मग तुम्ही मेडिकल फिटनेस आणि सगळ्या गोष्टी सगळ्या इंटरनेटवरती अवेलेबल आहेत. हाईट किती लागते, दाताचे पॉईंट किती पाहिजेत. आणि जनरली त्या एज ग्रुपमध्ये 99.99% मुलं फिट असतातच. म्हणजे असं कोणी अनफिट नसतंच. म्हणजे अशा म्हणजे ही माहिती मिळणं फार महत्वाचं आहे अगदी सगळ्या लोकांना. बरोबर. मग आता जर आपण एखाद्याला जायचं आहे तर मग नक्की त्याने सुरुवात कुठून करायची, म्हणजे प्रोसिजर काय असतं एकतर, आणि काय तयारी करायला लागते मध्ये यासाठी? सुरुवात म्हणजे प्रिपेरेटरी 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर प्रिपेरेटरी आहे, म्हणजे प्रिपेअर करायचं आहे तुम्हाला, त्याच्यानंतर सर्व्हिसमध्ये जायचं आहे. ओके. तर प्रिपेरेटरीमध्ये कुठून तुम्ही सैनिक स्कूलपासून सुरू करू शकता. सैनिक स्कूलची एंट्रन्स असते, त्याच्यात तुम्ही सुरू करू शकता, मुलं सुरू करू शकतात. त्याच्यानंतर नाहीतर NDA मधून जाऊ शकतात. NDA मध्ये सिलेक्शन एंट्रन्स एक्झाम असणार, त्याच्यानंतर SSB इंटरव्ह्यू. समजा त्याच्यानंतर तुम्ही याच्यातून जाऊ शकता, आपल्या CDS परीक्षेतून जाऊ शकता. कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसची परीक्षा होते. ती परीक्षा पास केल्यानंतर पुन्हा SSB इंटरव्ह्यू होतो आणि तुम्ही त्याच्यातून जाऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त ज्यांची NCC वगैरे केली असेल त्यांना NCC एंट्री अवेलेबल असते. काही वेळेला डायरेक्ट एंट्रीचा डायरेक्ट ॲप्लिकेशन हे येतं, ॲडव्हर्टाईज येते एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये. त्याच्यावरून अप्लाय करा आणि डायरेक्ट तुम्हाला कॉल येतो, तुम्ही डायरेक्ट जाता. तुमची एंट्रन्स एक्झाम राहणार नाही. आजकाल FCAT पण सुरू केली एअरफोर्सच्यासाठी. पण म्हणजे खूप सारे मार्ग आहेत. म्हणजे तुमची तयारी असेल. आता ऑनेस्टली स्पीकिंग मी NDAची तयारी करत होतो. NDAला सिलेक्शन नाही झालं, मी NCC करत बसलो. माझ्या कॉलेजला नव्हतं, देसाई कॉलेजमध्ये होतो मी. म्हणजे रमण बागेनंतर नववीमध्ये गेलो 11वी-12वीला आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनला मी देसाई कॉलेज, HB देसाई कॉलेज पुण्यामध्ये होतो. आणि त्यावेळेला कॉलेजमध्ये NCC नव्हती. मग मी NCC युनिटला अप्रोच केलं. त्यांनी मला डायरेक्ट कॅडेट म्हणून घेतलं. तिकडं परेडला तिकडं जायचो, युनिफॉर्ममध्ये असायचो NCCच्या शाळेमध्ये, म्हणजे कॉलेजमध्ये. थोडं ऑड वाटायचं सगळ्यांना परेड वगैरे करून, पण आपल्या डोक्यात तेच होतं, तेच करायचं आहे. म्हणजे अनेक मार्ग आहेत, अनेक पद्धतीच्या ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशन असतं. जसं मी शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड ऑफिसर होतो. पहिल्यांदा 10 इयर्सची टर्म होती, त्याच्यानंतर एक्सटेन्शन झालं, मग 4 वर्ष झाले, पुढं ॲडिशनल झाले, मग 14 इयर्स. अशा पद्धतीने मी विंग कमांडर रिटायर झालो. काही परमनंट कमिशन ऑफिसर्स असतात, म्हणजे परमनंट ही एक एंट्री आहे, परमनंट कमिशन ही एक एंट्री आहे. NDAमध्ये शक्यतो परमनंटच असतात सगळे. ओके. आता जसे फ्युचरमध्ये चाललेत लोक, जसे जास्त करून शॉर्ट सर्व्हिसचं प्रपोर्शन वाढतंय असं वाटतं, पण जास्त करून परमनंट आणि असा शॉर्ट सर्व्हिसचा रेशो राहतो. मुख्य काय आहे की आपल्याकडची तयार लोकांनी इतका जोश असतो, मग तो त्या वेळेत जर तुम्ही जॉईन केलं तर ती मजा आहे. तुम्हाला रँक मिळेल, तुम्ही सर्व्हिसमध्ये असताना रँक मिळेल आणि गेल्यानंतर ती रँक तरी पण राहील तुमच्या मागं. पाठीमागं लेट लागेल. सुरुवातीला असता तेव्हा रँक विंग कमांडर चालते, आता जशी माझी रिटायर झाल्यावरती विंग कमांडरच्या पुढे रिटायर लागलं आणि गेल्यानंतर पाठीमागं लेट लागेल, लेट विंग कमांडर लागेल, पण रँक राहणारच ना अख्ख्या आयुष्यभरासाठी. दॅट इज द पॉवर ऑफ इट. म्हणजे एक प्रकार दागिना आहे जो आयुष्यभर मिळू शकतो. नक्की नक्की. आणि तो कमवलेला दागिना आहे. हो. अशा. आणि कमवायला खूप मेहनत पण लागते, मेहनत लागते, तयारी लागते. तुमचा विचार पक्का असेल, ऑटोमॅटिक सगळं मिळतं. आणि आजकाल तर फार सोपं आहे हो. म्हणजे आमच्या वेळेला डिक्शनरीतून शब्द काढायला एकतर वडिलांच्या वेळेची डिक्शनरी होती. बरोबर. आणि त्यावेळेला ते बरेचसे शब्द त्याच्यामध्ये मिळायचे नाहीत. बरोबर. मग तेव्हा आम्ही ते रेडिओमध्ये बातम्या ऐकायचो, पहिल्यांदा मराठी, मग हिंदी आणि मग इंग्लिशमधल्या. मग पेपर पिंजून काढायचो आम्ही, एक एक पेपर.
एक एक त्याच्यातले शब्द काढणे, मग मित्रांबरोबर तुटक्या इंग्लिशमध्ये बोलणे. त्यावेळेला आम्ही आरशासमोर पण प्रॅक्टिस करायचो. आजकाल आरशासमोर प्रॅक्टिसची माझ्या मते गरजच नाही राहत, डायरेक्ट कॅमेरा येतो आणि यू कॅन शूट युअर सेल्फ, यू कॅन सी युअर सेल्फ. बरोबर. तसं म्हणजे आता माझ्या केसमध्ये कसं झालं की वडील लहानपणी, मी खूप लहान असताना, जवळपास 3 महिन्यांचा असताना वडिलांची डेथ झाली. त्याच्यानंतर मग मी माझ्या मामांकडे वाढलो. मोठामोठीमध्ये माझं सगळं बालपण रविवार पेठ, कसबा पेठ, शनिवार पेठ या सगळ्या शाळा पण तिथंच सगळं उरकलं. म्हणजे तिथून सुरुवात केलेल्यानंतर मला बरेच प्रॉब्लेम आले. इंग्लिश मिडियमचा प्रॉब्लेम आला, इंग्लिश कम्युनिकेशनचा आला, परंतु डोक्यात एक होतं ध्येय आणि त्या पद्धतीने सुरू झालं. त्यावेळेस जर मी करू शकलो 2005च्या दरम्यान, मग आता तर कितीतरी सोपं आहे ना. म्हणजे माझी इच्छा आहे की मुलांनी जॉईन करा किंवा नका जॉईन करू, पण आय वुड डेफिनेटली से की तुम्ही या प्रोसेसमधून जा, बघा की बाबा कशी एंट्रन्स असते. पहिल्यांदा काय म्हणायचे की अकल दिखाव, म्हणजे आजकाल म्हणतात की नाही माहिती नाही, परीक्षेच्या वेळेला जाताना पहिल्यांदा म्हणायचे अकल दिखाव, म्हणजे एंट्रन्स पास करून दाखवा. त्यानंतर म्हणायचे मग शकल दिखाव, म्हणजे मग तुम्ही तोंड दाखवायला या. पहिले तर एंट्रन्स नाही क्लिअर केली तर तोंडच दाखवू नका. मग अलीकडं आलात म्हणजे परीक्षा पास करून मग शकल दिखाव, मग तुमचं ते म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे झाला आणि इंटरव्ह्यूच्या नंतर मग ते मेडिकल पण चेक करणार, मग ऑल इंडिया मेरिट येणार आणि त्याच्यानंतर मग जॉईनिंग इन्स्ट्रक्शन्स आल्या की जॉईन करणार. जॉईन केल्यानंतर ट्रेनिंगमध्ये तुम्ही 1 पीस पास आउट व्हायचं आहे, ते पण एक मोठं टार्गेट आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जॉईन झालात, युनिटमध्ये गेलात की मग 6 महिन्यांचं प्रोबेशन आहे आणि ते क्लिअर केल्यानंतर तुमचं गॅझेट ऑफ इंडियामध्ये नाव येणार नवीन रँक सकट, की अशी रँक आहे बाबा. बरोबर. तर याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की जी म्हणजे मी का असं म्हणतोय की मुलांनी जॉईन ॲटलिस्ट प्रोसेस कशी आहे SSBची ती बघावी. कारण SSB इंटरव्ह्यू 5 दिवसांचा आहे. मग त्या 5 दिवसांच्या इंटरव्ह्यूमध्ये सायकोलॉजिकल टेस्ट आहेत, ग्रुप टेस्ट आहेत, इंटरव्ह्यू आहे. त्याच्या सुरुवातीला गेल्या तिथं स्क्रीनिंग आहे, कारण ते 200-250 लोक बोलवणार तिथं. 200-250 मुलांपैकी सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेत नाही बसणार, मग ते स्क्रीनिंग ठेवणार. त्याच्यानंतर मग जेवढे उरतील त्याच्यातले लोक मग सायकोलॉजिकल टेस्ट, GTOच्या टेस्ट आणि इंटरव्ह्यू याच्यातून पार होणार. त्याच्यानंतर पुन्हा ते कॉन्फरन्स ठेवणार, मग त्याच्यातून फायनल सिलेक्शन करणार, मग त्यातले अगदी मोजके काही सिलेक्ट होतात तिथं. मग ही जी प्रोसिजर आहे याच्यामध्ये अगदी पूर्वी लोक म्हणायचे मनसा वाचा कर्मणा, म्हणजे मनसा म्हणजे जणू तुम्ही सायकोलॉजी, म्हणजे आपण काय विचार करतो, कसा विचार करतो आणि आपण त्याप्रमाणे वागतो का आपलं काही कन्फ्युजन होतं. वाचा म्हणजे आपण कसं बोलतो, म्हणजे समजा इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही कसं बोलता, तुम्ही म्हणजे जे विचार करता तसं बोलता का. आणि कर्मणा म्हणजे प्रॅक्टिकली तुम्ही कसे वागता ऑन ग्राउंड. त्याच्या ग्रुप टेस्टिंगच्या टेस्ट असतात त्याच्यामध्ये, त्याच्यातून त्यांना कळतं, मोठा रिसर्च आहे त्याच्यावरती आणि मग ते डिसिजन घेतात की यांना घ्यायचं की नाही पुढं. म्हणजे काही मोठे माणसं त्याच्यातून नाही जाऊ शकले कारण दे वर सुपर टॅलेंटेड. बरोबर. आता कलाम सर त्या इंटरव्ह्यूमधून गेले होते पण ते डायरेक्ट राष्ट्रपती झाले. अमिताभ बच्चन साहेब ते सुद्धा इंटरव्ह्यूमधून गेले होते पण त्यांचं सिलेक्शन नाही झालं. सिलेक्शन नाही झालं पण ते एक्स्ट्रा टॅलेंट होता. हो, मिलिटरीच्या ट्रेनिंग, हो, मिलिटरीच्या इंटरव्ह्यूला त्यांचं सिलेक्शन नाही झालं पण ते लोक गेले ना. म्हणजे ते आपल्याला दर्पण येते, आरसा येतो, आपल्याला कळतं की बाबा माझ्यात काय कमी आहे, माझ्यात काय चुकीचं आहे. कारण असं टेल मी अबाउट युअर सेल्फ सगळं विचारतात. अगदी कॉर्पोरेट इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा सुरुवात तशीच होते. पण डू यू नो अबाउट युअर सेल्फ, हा पहिला प्रश्न जो आहे, म्हणजे तुम्हाला स्वतःच्या विषयी माहिती आहे का, हा स्वतःला विचारलेला जो प्रश्न आहे तो SSBतच येतो. म्हणून सगळ्यांनी करावं, नक्की करायला पाहिजे. हो, जा नका जाऊ पण बघा ना. आणि शिवाय जाण्या येण्याचे सरकार पैसे पण देतात आपल्याला. तुम्हाला स्वतःला काय पहिल्या अटेम्प्टला काही घालवायला लागत नाही. यू विल गेट टू सी, तुम्हाला कळतं आपला भारत कसा आहे. आता ज्या वेळेला आम्ही मराठी मीडियममध्ये होतो त्या इंटरव्ह्यूला जायचो, इंटरव्ह्यूमध्ये बाहेरची मुलं मिळायची, कुणी मल्याळी असायची त्यांच्या भाषेत, मग आपल्याला ते समजायला लागलं. आता माझ्या रिटायरमेंटच्या नंतर माझे सरदार मित्र मला सदानंद सिंग म्हणतात आणि माझे मल्याळी मित्र मला सदानंदन म्हणतात. बरोबर. असं म्हणजे दॅट्स हाऊ इट गोज ऑन. तशा पद्धतीने आपण पुढे जाणं आवश्यक आहे एकत्र, म्हणजे त्याच्यातूनच भारत घडणार आहे ना. दॅट्स बरोबर. कारण मग काय होतं, मग कम्युनिटी तयार होते सारखे की आपण जर एका पर्टिक्युलर, मी महाराष्ट्रात राहिलो तर मला मग महाराष्ट्राविषयीच जास्त प्रेम असतं. आपल्याला दुसऱ्याविषयी पण आस्था राहते, रिस्पेक्ट राहतो. आता उदाहरणार्थ मला सपोज मला हैदराबादला फिरायला जायचं असेल आणि मग मी पहिलं काय करतो, माझे कोणी कोस्मेट्स आहेत का बाबा तिथं, माझे कोणी सिनियर ज्युनियर्स आहेत का, म्हणजे आपले नातेवाईक तर नसतात बाबा तिकडं किंवा अशा ठिकाणी. आजकाल तर ऑफिसर्स बाहेर पण सेटल होतात, म्हणजे बाहेरच्या कंट्रीजमध्ये. मग आपलं पहिला मिलिटरीचा पहिला हे काय असतो की बाबा तुमचं कनेक्ट, तुमचं नेटवर्क, तुमचा कॉन्फिडन्स ते ऑलवेज पीकवरती असतं. मग आपण पहिला फोन करतो की आहे का बाबा, आहेस का तिथं, येऊ का, आलो. पूर्वी लोक पत्र पाठवायची,
आताच्या वेळेला लोक जातात, बोलतात, बाबा फोन करतात आणि मी येतोय, मी हैदराबादला येतोय किंवा मी बरोबर. अगदी आणखी कुठं. बरोबर. हे कनेक्शन्स वाढत जातात आणि हे आपलं पहिलं कनेक्शन बनतं. बरोबर. मग आता हे जे प्रोसिजर तुम्ही सांगितलेत, तर मग आता काय असतं की कुठलाही मुलगा, आता तुम्ही म्हटलं की एकदम लहान वयामध्ये त्याला करायचं आहे सगळ्या गोष्टी, तर मग ह्यामध्ये आई वडिलांचा रोल खूप महत्त्वाचा असतो. हो, बरोबर ना, की ते लोक कशी त्याला वाढत आहेत. परत त्यांच्या मनात भीती असते की बाबा आर्मी बरोबर. म्हटलं का डेथच त्यांच्या मनात येतं, की बाबा वाटतं. आर्मी म्हटलं का डेथ होईल किंवा काहीतरी, जसं की आता चीन, पाकिस्तान, बांगलादेश हे जे आपल्या आजूबाजूचे देश आहेत, ते खूप जास्त ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह व्हायला लागले जातात वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. आणि भारत पण म्हणजे ते काय म्हणू शकतो, एक घर्षण होते सारखं, काय ना काहीतरी आपण न्यूज बघतो टीव्हीवर. तर मग लोकांना अजून भीती वाटते हां. की पाठवावं का म्हणून. नाही, ॲक्च्युली आई-वडिलांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. मुलांना स्वतःला म्हणजे पहिलं तर मुलांना मुलांच्या पद्धतीने वाढवून देणं मेन आहे. कारण मी आता मिलिटरी रिटायरमेंटच्या नंतर मी आता कॉर्पोरेटमध्ये जेव्हा काम करतोय, मला 3-4 टाईपचे लोकं नेहमी मिळतात. पहिलं असतं की मी पण सर्व्हिसमध्ये मलाही जायचं होतं. त्याच्यानंतर माझे वडील किंवा आजोबा, काका कोणीतरी सर्व्हिसमध्ये होतं. ते तसेही पण त्याहीहून माझे कनेक्शन्स वाढतात तिथं. आणि त्याच्यानंतर मग काही म्हणतात की मला माझ्या मुलाला प्रिपेअर करायचं आहे. कारण तो फार खोडकर आहे, तो फिजिकली फार स्ट्रॉंग आहे. म्हणजे त्याचं मेंटॅलिटी आहे का नाही. मी कसं म्हटलो, मनसा वाचा कर्मणा. तो मनाने तिथं तयार आहे का आर्मीत जायला किंवा एअरफोर्समध्ये, नेव्हीत जायला असं. आणि काही पालक असे पण आता दिसतात, भेटतात मला. मी ज्यावेळेला गाईड करतो, जनरल डिस्कशन होते की मला सर आर्मीत जायचं होतं, मी काही कारणामुळं जाऊ शकलो नाही, त्यामुळं माझी इच्छा आहे माझ्या मुलांनी जॉईन. अशी कशाला लादायची बाबा. तुम्ही तुमचं करा, तुम्ही तुमच्या बरोबर ना. मुलाची तयारी असेल त्याच्यामध्ये तर त्याला जाऊ द्या. जर त्याची तयारी असेल तर तो डेफिनेटली काहीतरी आनंदाने करेल. नाहीतर उद्या तो तुम्हाला पुन्हा म्हणतोय ह्यांच्यामुळं मी आलो. आता किती जण भेटतात बघा, मला नव्हतं करायचं, ह्यांच्यामुळं करायचं. असं ते पुढच्या जनरेशननी म्हणू नये. आणि दुसरं, ज्या मुलांना जॉईन करायचं आहे त्यांनी आता भरपूर रिसर्च अवेलेबल आहे, खूप सारे लोक अवेलेबल आहेत. तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, विचारू शकता. ChatGPT अवेलेबल आहे. अगदी क्रायटेरिया तुम्हाला मिळेल त्याच्यातून असं. बरोबर. आणि दुसरं म्हणजे रिस्क पार्ट तुम्ही म्हणाला. आता रिस्क तसं मी आता इथं स्टुडिओमध्ये येईपर्यंत पण रिस्कच होती की. कुणी गाडीवाला असेल, कुणी बसवाला पाठीमागा होता, 100नी होता का कसा होता. मी पोचलो ना, मग रिस्क इथं आहे. पण या रिस्कचा पर्पज काय होता, तुमच्या इथं येणं, म्हणजे स्टुडिओमध्ये येणं, डिस्कशन होती. मग इन द सेम वे पर्पज वाढवला, मोठा केला, मग ती तुम्ही कंट्रीसाठी जाल ना, मग चांगलंच आहे की उलटं. म्हणजे ती रिस्क आली. आता काही जण असे पण असतात की त्यांना वॉरमध्ये संधी नाही मिळाली, काही लोकांना. पण नाही मिळाली बाबा, त्यावेळेला नाही झालं, ओके. म्हणजे काही जण ग्राउंड ड्युटीमध्ये असतात. जर मी नेहमी म्हणतो की बाबा, समजा काही मोठे मोठे क्रिकेटर क्रिकेट खेळतात, हो ना, किंवा काही CR7 फुटबॉल खेळतो, पण आपणही खेळतो ना फुटबॉल, आपणही क्रिकेट खेळतो, आपणही तबला वाजवतो. मग माझं असं म्हणणं आहे की बाबा ठीक आहे ना, तुम्ही फ्लाईंगमध्ये नाही जाऊ शकले, ग्राउंड ड्युटीजमध्ये करू शकता. कंट्रीची सेवा करायची तुमच्या मनामध्ये असेल ना, तर डेफिनेटली यू कॅन गो फॉर इट, नो प्रॉब्लेम्स. बरोबर. पण आता कसं झालं, कंट्रीची सेवा करणं किंवा भारत माझा देश आहे, माझं खूप प्रेम आहे, हे ठीक आहे, लोक म्हणतात. पण बरेच वेळेला काय असतं की लोकांचं असं असतं की यार तिथे गेल्यावर माझी लाईफ सेट होऊन जाईल, हां 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 तर त्या दृष्टिकोनाने जास्त जातात. हो, बरोबर आहे. नाही, म्हणजे हा खूप छान पर्स्पेक्टिव्ह आहे खरं म्हणजे. लाईफ सेटल होईल असं बऱ्याच जणांना पूर्वी वाटायचं. त्यांची लाईफ सेटल व्हायची सुद्धा. मला आत्ता येताना माझ्या मुलीने सांगितलं की शी इज अराउंड 11 इयर्स ओल्ड. तिनं सांगितलं की पप्पा, मी जेव्हा सांगते की ऑफिस स्कूलमध्ये वगैरे की माय फादर इज रिटायर्ड, तर तिला एका कोणीतरी विचारलं, देन हू इज अर्निंग इन युअर होम? मग घरात कोण कमवतंय, घर कसं चालतंय? तर ती म्हटली की पप्पाच करतायत, म्हणजे ही इज डुईंग, मम्मी इज ऑल्सो कॉन्ट्रीब्युटिंग. तर म्हणजे पूर्वी लोक सेटलमेंट करायसाठी जायचे. पण मला आता याच्यावरती माझे एक सीनियर होते, एअर कमोडोर होते त्यावेळेला. ते नेहमी म्हणायचे की इथं सर्व्हिसमध्ये येताना तुम्ही खूप, म्हणजे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सेटल वन्स यू जॉईन इन, आणि इट्स व्हेरी डिफिकल्ट टू अनसेटल वेन यू कम आउट. तिथं तुमची मॅच्युरिटी, ट्रान्झिशन, हे सगळे मुद्दे येतात. आता सेटल व्हायला लोक जायचे, पण म्हणजे तुमच्या पोस्टिंग होतात, म्हणजे तुम्ही खरं म्हणजे सेटल व्हायला जातच नाही. तुम्ही तात्पुरते, आपण कट ऑफ होतो इकडनं, आणि तिथं गेल्यानंतर आपण पोस्टिंग्स करतो, लोक मिळतात, रोल मिळतात, जबाबदारी वाढते, रँक वाढते, आणि नंतर एक्सपिरियन्स कमवतो आपण भरपूर, आणि मग आपण फायनली एखाद्या ठिकाणी येतो. आता तसं कसं झालं आहे की आता पूर्वीसारखं परमनंट असं काही, म्हणजे आता जसं तुम्ही कॉर्पोरेटमध्ये आपण गिग्स म्हणतो, तर काही जण, काही इंजिनिअरिंग कॉलेजची किंवा काही ग्रॅज्युएशनची मुलं आता पण ते बिझनेस करतात तिथे. दे आर अर्निंग ऑलरेडी, दे आर वर्किंग ॲज अ गिग. तो छोटे प्रोजेक्ट ते घेत राहतात. तसं तिथं पण आता 10 वर्ष, 14 वर्ष परमनंट कमिशनसुद्धा चालू आहे.
काही जणांची तिथे एनरोलमेंट छोट्या वेळेसाठी असणार आहे. आत्ता आपण फक्त एअरफोर्स आणि जनरली ऑफिसर्सच्या केसमध्येच बोलतोय. तर मग तेवढ्या वेळामध्ये तिथं जितकं शिकायला मिळालं त्याच्यावरून इथं येऊन सेटल व्हायचे. आणि अगेन आपण सेटल होऊच शकत नाही. मे बी आफ्टर काही वर्षांनी मी तुम्हाला बॉलिवूडमध्ये बघू शकतो. आय कांट से अरे तुम्ही तर पॉडकास्टच करत होता. आय कांट से यू माइट बिकम अ गुड ऍक्टर. बरोबर. पॉसिबल आहे ना. सेटलमेंट असं माझ्या मते असं नाहीच आहे. प्रत्येक वेळेला ती कात टाकत जाणे, माझ्या मते तरी पाठीमागं ती कात टाकत जाणे, नवीन स्किल्स पिकअप करणे आणि जुनं पाठीमागं सोडत जाणे. दॅट्स हाऊ आय फील यू नेव्हर सेटल ॲक्च्युली. बरोबर. दॅट इज ओनली सेटलमेंट. आता आपण सगळं बघितलं की जॉईन कसं व्हायचं, पालकांचे मेंटॅलिटी बघितल्या, परत कसं एखाद्याने जॉईन करायला पाहिजे, कधीपर्यंत जॉईन करायला पाहिजे, सगळं पाहिलं. पण मग आता त्यापुढे मला जाऊन तुम्हाला विचारायचं आहे की तिथं गेल्यानंतर काय, म्हणजे तुमचं सांगा की तुमचा जो जॉब रोल होता ते नक्की काम काय होतं मग? माझं म्हणजे जसं आपण मगाशी ब्रँचेस डिस्कस केल्या एअरफोर्समधल्या, मी लॉजिस्टिक्स ब्रँचमध्ये होतो. म्हणजे माझं मेन जॉब होता की एक ERP वरती काम केलं. त्याच्यावरून मग आम्ही प्रोक्युरमेंट शिकलो. प्रोक्युरमेंट करायचो आम्ही. मग सप्लाय ऑर्डर प्लेस करणे, सप्लायर्सला चेस करणे, वेगवेगळ्या म्हणजे मेन मुद्दा असा असायचा की एअरक्राफ्ट तुमच्याकडे जे आहेत ते सगळे चालू परिस्थितीमध्ये फ्लाईंग करू शकले पाहिजेत. ओके. जे आहे ते चालू असायला पाहिजे. तर त्याच्यासाठी लॉजिस्टिक सपोर्ट देणं असायचं. मग सप्लाय चेन आली, प्रोक्युरमेंट आलं, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आलं. बरोबर. त्याच्यानंतर वेगवेगळे स्टोअर्स असायचे तिकडं. त्या स्टोअर्सचं मॅनेजमेंट होतं आणि त्या स्टोअर्समध्ये इन्व्हेंटरी कधी एका लेवलच्या पेक्षा खालीच गेली नाही पाहिजे. मग कधी दुसऱ्या स्क्वॉडन यायच्या, कधी आपल्या स्क्वॉडन्स बाहेर जायच्या. भारताच्या बाहेर त्यांचं काहीतरी काम असायचं, त्या फ्लाईंग उद्देश असायचा, त्याच्यासाठी ते जायचे. मग फॉरेनचे काही एअरक्राफ्ट त्यांचे स्क्वॉडन्स येणे, त्यांना अटेंड करणे, त्यांच्याबरोबर शिकणे, म्हणजे सतत शिकत राहणे आणि हे करताना जॉब डिलिव्हर करणे. आणि ह्या सगळ्यामध्ये हे आम्हाला ज्या वेळेला हा जॉब डिलिव्हरी ही चालू होती त्यावेळेला तिथं अनेक कोर्सेस असायचे. त्या कोर्सेस करणे, त्याच्यामध्ये रिसर्च करणे, म्हणजे एक प्रत्येक वेळेला जवळपास एखादा पेपर सबमिट करायचो आम्ही दरवर्षी. तर त्याच्यामध्ये एक मिनी PhD सारखंच काम करावं लागायचं की हे कसं करता येईल मला, असं कसा रिसर्च करता येईल. प्रत्येकजण आपल्या ब्रँचप्रमाणे करणार, सर्व्हिसवरती अभ्यास करणार, काहीतरी नवीन इम्प्रूव्हमेंट आणण्याचा प्रयत्न करणार, कम्पॅरेटिव्ह स्टडी करणार, इन्स्पेक्शन्स होणार, ऑडिट होणार. मग प्रत्येक वेळेला फायनान्शियल ॲनालिसिस होणार. अगदी एक रुपयाचं तिथं अकाउंटिंग आहे. म्हणून ज्या वेळेला या सगळ्या म्हणजे अशा पद्धतीचा माझा मुख्य जॉब होता, ज्याचं मला फार इथं कॉर्पोरेटमध्ये ट्रान्झिशनला फार प्रचंड फायदा झाला. अगदी स्मूथ ट्रान्झिशन झालं. म्हणजे डेफिनेटली थोडेसे कोर्सेस करावे लागले आणि शिकत तर राहावंच लागतं. म्हणजे कुठल्याही जॉबमधून दुसऱ्या ठिकाणी आपण जेव्हा चेंज करतो, कारण ह्या रिटायरमेंटची स्पेशालिटी काय होती की म्हणजे मिलिटरी रिटायरमेंटची स्पेशालिटी काय की यू गेट अ युनिफॉर्म, यू हँग युअर युनिफॉर्म. तुमचा एक युनिफॉर्म हमेशा तुमच्या कपाटात राहतो. तुमचे बूट नेहमी पॉलिश राहतात ते. आणि त्याच्यानंतर 26 जानेवारीला तुम्ही परेड बघता. बरोबर. इन द सेम वे डेफिनेटली डॉक्टर पण रिटायर होतात, सिव्हिलमधले शिक्षक रिटायर होतात. पण समोर रिटायर झालेले काका समोरच राहत असतात आणि ते समोरूनच किंवा काकू असतील ते समोरच राहत असतात आणि ते रिटायर होतात. आणि रिटायर झाल्यानंतर काय फक्त रिटायर एवढाच फरक पडतो. पण इथली रिटायरमेंट म्हणजे तुम्ही पूर्ण, जसं उदाहरणार्थ मी डिसेंबर 2005च्या एंडमध्ये ज्यावेळेला एअरफोर्स अकॅडमीमध्ये जाण्याचा प्लॅन झाला, माझा अख्खा गाव, अख्खी कसबा पेठ, माझे मित्र, शाळेतले, कॉलेजमधले सगळे मला सोडायला आले होते. भाऊ बहिणी सगळेजण सोडायला आले होते. म्हणजे जवळपास अगदी 100-150 जण त्या प्लॅटफॉर्मवरती असतील. पण मग मी गेलो तिकडं. मग 2 सुटकेस होत्या माझ्याकडं, सगळ्यांना बाय करून अगदी भावपूर्ण निरोप असा त्यांनी दिला होता. आणि तिकडनं जेव्हा मी रिटर्न आलो, 14 वर्ष तिथं केले, जेव्हा मी रिटर्न आलो होतो तेव्हा मी, माझी बायको, माझी 2 मुली आणि आम्ही असं पूर्ण ट्रेनमधनं वगैरे आम्ही आलो पुण्यामध्ये. आणि आमचा एक ट्रक पण बरोबर होता 22 फुटी. आणि त्याच्यानंतर माझे तिथे येताना माझा भाऊ, 1-2 भाऊ आणि बहिणी आणि 1-2 मित्र तिथं आले होते. म्हणजे असं, म्हणजे आता हा जो निरोप होता तिकडं त्यांनी भावपूर्ण निरोप दिला, इथं आपलं नवीन सुरू करायचं आहे. म्हणजे प्रत्येकजण रिटायर होतं, ट्रान्झिशन व्हायलाच लागतं. आणि मग तिकडनं आम्ही पुन्हा सुरू केलं. मग आम्ही आता सिव्हिलमध्ये सेटल झालो. म्हणजे पूर्वी 5-10 मिनटं लवकर पोचणं, म्हणजे सर्व्हिसमध्ये असताना 10 मिनटं कोणी लवकर आलं तर नॉर्मल होतं, ते तुम्ही काय बोलणार नाही. मग आता मात्र हे शिकलो की आता कॉर्पोरेटमध्ये, सिव्हिलमध्ये कोणी 10 मिनटं उशिरा आलं तर आपण काय बोलत नाही. आता दिवस जे अडॅप्टेबिलिटी ही खूप मोठी क्वालिटी आम्ही शिकलो. कंटिन्युअसली अडॅप्ट होत राहणे.
आणि अशा पद्धतीने मग ते म्हणजे मुख्य तुमचा प्रश्न असा की लॉजिस्टिक्समध्ये हे मी काम शिकलो आणि त्याच्यामुळे मला इकडं सिमिलर पद्धतीचं काम मी शोधलं आणि माझे स्किल्स मी कन्वर्ट केले, सर्टिफिकेशन्स घेतले. बरोबर. अगदी इतके कंटिन्यूस करत राहतो मी. माझा अगदी लास्ट 2025च्या एंडमध्ये माझं MBA डिग्री आली. म्हणजे दॅट्स हाऊ तुम्हाला अभ्यास आणि शिकणे, सर्टिफिकेशन्स घेणे, नेटवर्किंग करत राहणे, आपले आता आमच्या केसमध्ये जुनियर सिनियर्स जे आहेत, माझे जे सिनियर त्यांना विचारणे की बाबा कसं करायचं, आणखी काही कमी पडतंय का. मग अशा पद्धतीने आपण इव्हॉल्व्ह होत जातो. बरोबर. आणि तुम्ही बोललात ते बरोबर आहे, कारण ॲडॅप्टेबिलिटी हवीच. कारण खूप त्याच्यामध्ये डार्विनचा सिद्धांत पण तोच आहे ना, की इट्स नॉट द स्ट्रॉंगेस्ट टू सर्वाइव्ह, इट्स द वन हू बेस्ट अडॅप्ट टू सर्कमस्टन्सेस. बरोबर आहे. म्हणजे जो आपले आतापर्यंत जीवन आपण बघत आलो, जेवढे प्राणी आतापर्यंत टिकून आहेत, तर त्यांनी सगळ्यांनी अडॅप्ट करत करत इथपर्यंत आले. म्हणजे माणसाला पहिली शेपटी होती, बरोबर. त्यांना नंतर अडॅप्ट केलं की जशी कंडिशन आहे तशी. खरंच नाही, मी म्हणतो ना नेहमी, म्हणजे युद्ध कोण जिंकतं, की जे खूप स्ट्रॉंग असतात, जे खूप शक्तिशाली असतात ते जिंकत नाहीत, तेच जिंकतात जे टिकून राहतात शेवटपर्यंत टिकून राहणं फार गरजेचं आहे. मग आणि शेवट हीच नवीन सुरुवात आहे पुन्हा. बरोबर, दॅट्स द पॉइंट. पण हे आता तुम्ही म्हटलं तो शेवट हीच सुरुवात आहे, पण जो शेवट हा खूपच लांब असेल किंवा आता ठीक आहे, आता आपलं लाईफ स्पॅम आहे आणि जग खूप फास्ट जात आहे, म्हणजे सगळ्यांना सगळं लवकर हवं आहे. डिलिव्हरी पण 10 मिनिटात 5 मिनिटात पाहिजे, काही दिवसांचं डायरेक्ट टेलिपोर्टच होईल, की डायरेक्ट तुमच्या घरात ऑर्डर आपल्या काही येईल. मग अशा सिच्युएशन आले लोकांमध्ये, आता पेशन्स नाही आहेत. मग हे जे MPSC, UPSC, आर्मी, हे जे असे जे परीक्षा आहेत, तिथे लोकांना असं म्हणणं असतं की हे खूप टाईम कन्झ्युम करतात, हे खूप वर्षाच्या वर्ष वाईप आउट होतात लोकांची त्या एका ध्येयाच्या मागं. आणि मोस्टली ही जी काम करणारी ह्याच्या मागे जी लोकं आहेत ना, त्यांच्यासाठी जे झगडणारी, तर त्यांचं काय आहे की ते एकच घेऊन बसतात की मला आर्मीत जायचे, मला आर्मीत जायचे, मला UPSC करायचे, मला MPSC करायचे. मग त्यामध्ये खूप वर्ष वाया जातात जर नाही झालं तर. मग ते सिच्युएशनला कसं टॅकल करायचं? हो, ही तुम्ही तेच म्हणताय, म्हणजे अडॅप्टेबिलिटी आणि ॲम्बिग्युटी म्हणजे दोघी अगदी सख्या बहिणींसारखं नातं आहे. म्हणजे आपण अडॅप्ट पण व्हायला पाहिजे, परंतु आपण जोपर्यंत अडॅप्ट होतो, जोपर्यंत तिथं सेटल व्हायला लागतो, तोपर्यंत परिस्थिती बदलते, म्हणजे ॲम्बिग्युअस परिस्थिती असते. खूप वेळेला आपल्याला माहीत नसतं की ह्याच्यातून मी इतकी मेहनत केल्यानंतर काय करणार आहे. मग मी अशा कंडिशन्समध्ये ज्या वेळेला फार अगदी घरचे पण मेहनत करतायत, मुलांचं सिलेक्शन होत नसतं, मुलांवरती पण प्रेशर आहे, घरच्यांवरती पण प्रेशर आहे आणि सगळी म्हणजे असं अनक्लॅरिटी आहे त्याच्यामध्ये की काहीच नाही आहे. मग तुमचा प्लॅन एक टाईम बाउंड असायला पाहिजे की मला हे टार्गेट इतक्या वेळेपर्यंत पूर्ण करायचं आहे. एक तर त्या परीक्षांमध्ये एज लिमिटच खूप जास्त आहेत, त्याच्यामुळं आपण काहीच करू शकत नाही. पण स्वतःचा एक टाईम स्पॅन ठेवावा की मला ह्या वेळेपर्यंत हे पद गाठायचं आहे. समजा मी नाही करू शकलो की चला ग्रेस पिरियड मी देतो स्वतःला, अजून 6 महिने मी थांबेन, वर्षभर थांबेन. नाही तर माझं पॅरलल हे चालू आहे. आणि डेफिनेटली प्रत्येक स्किल कुठं ना कुठं तरी IT वरती आपल्याला आणावंच लागणार आहे. अगदी कोणीतरी चांगलं उत्तम लिखाण करतंय, दे शुड नो की डिजिटल रायटिंग काय चाललंय, कंटेंट रायटिंग काय चाललंय. प्रत्येक स्किलला डिजिटल अँगल दिलाच पाहिजे, नाहीतर त्याच्यात काही फायदा होत नाही. आणि म्हणजे जसं आत्ता आपण हे बघितलं की तुमचा प्लॅन असावा, तो जर फेल होत असेल तर प्लॅन B तेवढा स्ट्रॉंग असायला पाहिजे. आणि समजा प्लॅन B नसेल तर प्लॅन C पण ठेवायला पाहिजे. आणि कितीपर्यंत हे करत राहायचं आहे, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये जर आउटपुट मिळत नसेल, म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की तीच ॲक्टिव्हिटी करून तेच रिझल्ट मिळणार आहेत ना, मग आपला अप्रोच चेंज करायला पाहिजे. मग समजा मी प्रचंड मेहनत केली आणि मला आउटपुटच नाही मिळालं, म्हणजे माझा अप्रोच चुकतोय. म्हणजे पहिलं तर मग मी अप्रोच चेंज करावा की बाबा मी दुसरी परीक्षा बघतो, किंवा ते पण नसेल जमत तर मला जे येतं त्याच्यातून पुढं जातो. कारण आजकाल बेस्ट गोष्ट काय झाली आहे की ग्रॅज्युएशन करायलाच पाहिजे असं काहीच नाही. आता ड्रॉपआउट्स खूप दिसतात, कारण हे परीक्षा व्हायलाच पाहिजे किंवा असं काहीच नाही. करिअर बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता. डेफिनेटली काही परीक्षांच्यासाठी तिथं रिक्वायरमेंट असेल मास्टर्स डिग्री किंवा ग्रॅज्युएशन, तर मग ते करावंच लागणार. पण असं सक्सेसफुल होण्यासाठी, लाईफ सेटल करण्यासाठी काही म्हणजे स्वतःच्या उर्मीशिवाय काहीच नाही पाहिजे. मग हळूहळू सगळ्या गोष्टी होतात, परंतु टाइम बाउंड प्लॅन असायला पाहिजे. प्लॅन A, प्लॅन B, प्लॅन C पाहिजे. मग UPSC आणि आर्मी किंवा हे ज्या आपण परीक्षा दोघांना जर बघितल्या, म्हणजे मोस्टली भारतामध्ये ह्याच गोष्टीसाठी लोक ट्राय करतात, आर्मी किंवा UPSC MPSC ह्या 2 करतात. मग ह्या दोघांमध्ये जर आपण कम्पेअर केलं तर तुम्हाला म्हणजे काय ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज वाटतात दोघांचे? एक तर जसं प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये आपण म्हणतो ना, फेल फास्ट. म्हणजे सपोज आपल्याला एखादं काम करायचं आहे, तर मग आपण काय करतो की ते सुरू करतो आणि आपल्याला माहिती त्यात चुका आहेत, मग आपण त्या चुकाच ॲनालिसिस करतो
की बाबा हे चुकतंय, हे चुकतंय, हे नकोय, हे चुकलंय, हे आता मला अजून रिवर्क करावं लागणार. म्हणजे काय होतं की पटकन काम करायचं, पटकन फेल झालं तरी चालेल, म्हणजे यू कॅन प्रिपेअर बेटर. तसं डिफेन्सच्या परीक्षांमध्ये काय होतंय की एंट्रन्सपासून समजा SSB इंटरव्ह्यू आणि मेडिकल साधारण एक 6 महिने, अगदी उशिरात उशिरा वर्षभरापर्यंत ही सगळी प्रोसिजर संपलेली असते. तोपर्यंत पुढची ॲडव्हर्टाईज ऑलरेडी आलेली आहे 6 महिन्यांमध्ये. तसं काही या मोठ्या परीक्षा ज्या आहेत ना, या म्हणजे UPSC जशा परीक्षा आहेत तशा, त्या परीक्षांमध्ये कालावधीच खूप मोठा आहे. परीक्षांमध्ये अंतर पण खूप जास्त आहे. मग त्यावेळेला तुम्हाला तेवढा पेशन्स असावाच लागणार. मग तुम्ही जी मुलं तयारी करतात आहे, त्यांनी स्वतःचं बेसिक आपलं फायनान्शियल्स किंवा एज किती आहे किंवा आई-वडिलांपैकी कोणी रिटायर होतंय का? घरच्या गोष्टींना आपल्याला काही जबाबदाऱ्या आहेत का? हे सगळा विचार करून त्यांना करायला लागणार. आता मग जेवढं तुम्हाला म्हणजे डिफेन्सचा प्लस पॉईंट काय होतो की पटकन रिझल्ट येतो. तुम्हाला जे पाहिजे तुम्ही लवकर अधिकारी होऊ शकता. म्हणजे अगदी म्हणजे मी काही जण म्हणजे मी पाहिलेत की ते खूप उशिरापर्यंत प्रिपेअर करत होते काही परीक्षांच्यासाठी, पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या काही परीक्षांसाठी. मी तोपर्यंत माझं 2nd, 3rd प्रमोशन पण झालं होतं एअरफोर्समध्ये. म्हणजे मला कसं म्हणायचं आहे की ह्या परीक्षांमधला हा फरक आहे. अधिकारी तुम्ही फक्त इथं संरक्षण डिफेन्समध्ये अधिकारी बनाल, तिकडं तुम्ही सिव्हिल अधिकारी बनाल. पण त्याला जिथं वेळ किती लागतोय, आपकी फितरत क्या आहे, तुम्हाला तुमचं मन काय म्हणतंय त्याच्याप्रमाणे कॉल घ्यावा आणि प्लॅन B, C पण चांगला ठेवावा, टाईम बाउंड ठेवावं, नाही तर मग खूप उशीर होतो. बरोबर. मग आर्मी ह्याच्यासाठी डिफेन्ससाठी आपली मग मिनिमम आणि मॅक्सिमम किती म्हणजे आहे लिमिट? मग साधारण 21-22 पर्यंत तुम्ही ऑफिसर होऊ शकता. मग यू कॅन गो बॅक दॅट मच रिव्हर्स. तुम्ही NDAमध्ये जॉईन करू शकता, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनमधून जॉईन करू शकता. 21व्या पर्यंत 22व्या वर्षापर्यंत तुम्ही ऑफिसर बनता. म्हणजे तुम्ही विचार करा की 1-1.5 वर्ष पाठीमागं जाऊ शकता. म्हणजे साधारण 20-21 पर्यंत तुमच्याकडे टाईम आहे. मग त्यावेळेचा तुम्ही यूज करायला पाहिजे. म्हणजे जवळपास कॉलेजमध्ये असतानाच डिसाईड करायला पाहिजे की मला काय जायचं आहे का डिफेन्समध्ये. मग जोपर्यंत तुम्ही मास्टर डिग्री आहे तुमच्याकडं, त्याच्यात 1 वर्ष ॲड करेपर्यंत तेवढं तुमच्याकडे एज लिमिट आहे. मग आता डिटेलमध्ये तर बघावं लागेल, आता तुमचे एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये वगैरे येतं ते. पण जोपर्यंत ग्रॅज्युएशन चालू आहे, जोपर्यंत तुमचं PG चालू आहे, त्याच्यात 1 6 महिने ॲड करून तुम्ही आपलं तेवढे अटेम्प्ट तुमच्याकडे आहेत. पण असं नाही की अटेम्प्ट आहे म्हणजे उद्या परीक्षेला गेलो की पास होईल. त्या परीक्षांची तयारी करायला लागेल. त्याचं इंग्लिश बघा, त्याचं मॅथ्स बघायला लागणार, त्याचं जनरल नॉलेज बघायला लागणार. म्हणजे त्याची स्पेसिफिक एक तयारी लागणार. बरोबर. मग आता तुम्हाला तर जे आर्मीमध्ये किंवा डिफेन्समध्ये तुम्ही जे काम करत होता, तर मग त्यामध्ये तुम्हाला म्हणजे बेस्ट अनुभव म्हणतो ना आपण की एक एक्सपिरियन्स की हा वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स होता माझ्या लाईफमधला? आता तसे तर खूपच एक्सपिरियन्स होते. म्हणजे सगळे काही बेस्टच होते आणि जे वर्स्ट होते ते जास्त बेस्ट होते. जेवढं जसं पुढं चाललंय चांगले अनुभव आले. म्हणजे जसं विंग कमांडर प्रमोशन वॉज अ बिग डील. कारण घरामध्ये कुणीच नव्हतं. वडील एअरफोर्समध्येच होते माझे. ते कॉपल रँकला ते जेव्हा त्यांची डेथ झाली ते कॉर्पोरल रँकवरती होते. इंजिन फिटर त्यांचा ट्रेड होता. त्याच्यानंतर विंग कमांडर प्रमोशन खूप मोठी गोष्ट होती. त्याच्यानंतर म्हणजे घरात सगळीकडं आमच्या आनंदच होता की बाबा विंग कमांडर झाला वगैरे. हा एक मोठा क्षण होता. त्याच्यानंतर बरेचसे प्रोफेशनल अचिव्हमेंट केल्या, त्याही आनंदाच्या होत्या. आणि त्याच्यानंतर काही आम्ही ज्या वेळेला जास्तीत जास्त हार्ड जॉब आले ते जास्त आनंददायी ठरले. म्हणजे त्याच्यातून आता जास्त चांगले मित्र मिळाले. बरोबर. मग वर्स्ट कुठला? तुम्ही म्हटलं वर्स्ट खूप जास्त झालं ते. नाही, वर्स्ट म्हणजे कसं झालं की काही वेळेला कट ऑफ झालो होतो फॅमिलीपासून. म्हणजे काही वेळेला सुट्ट्या मिळत नव्हत्या आणि सुट्ट्यांच्यामध्ये अजून एक असं होतं कधी की त्या सुट्ट्या मिळत नाहीत तोपर्यंत म्हणजे अगदी इथं पुण्यामध्ये मी एखाद्या मित्राला भेटलो आठवड्याभरामध्ये, परत दुसऱ्या संडेला मी म्हटलं की अरे आत्ताच तर भेटलो. म्हणजे त्यावेळेला कसं व्हायचं, मी वर्षांनी भेटायचो. मी सुट्टीला आलो की वर्षांनी यायचो किंवा लॉंग गॅपमध्ये यायचो. मग इथं आल्यानंतर बरीचशी लग्न होऊन गेलेली असायची बऱ्याच जणांची. काही जणांच्या डेथ पण झालेल्या असायच्या. काही वेळेला एखाद्या घरामध्ये गेलं की एखादं छोटं पिल्लू बाहेर यायचं. ते आम्ही म्हणायचो पप्पाला, आई वडिलांना बोलव असं. तसं बऱ्याचशा गोष्टी असायच्या. मग काही वर्स्ट घटना अशा होत्या की काही घरातल्या काही इम्पॉर्टंट कर्तव्यांच्या वेळेला मी उपस्थित नाही राहू शकलो. कारण तिथं मला युनिट सोडत नव्हतं आणि म्हणजे त्यावेळेला काही अर्जंट कामं असतील त्यामुळं इथं येऊ शकलो नाही. म्हणजे काही गोष्टी मी अटेंडच करू शकलो नाही. असे काही अनुभव असे आले आणि तिथेही चांगले वाईट सगळेच अनुभव आले. बरोबर. अजून एक लोकांमध्ये असतं की आर्मीवाल्यांना मुली देत नाहीत किंवा डिफेन्स किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये लोक म्हणजे म्हणतात की ह्यांना नको मुली द्यायला, कारण एक तर लांब राहायचं. पहिलं तर थँक्यू फॉर टेलिंग मी, माझं लव्ह मॅरेज आहे, मला माहीत नव्हतं. असं पण आहे.
पण ॲक्च्युली देत नाहीत असं नाही, कारण लोकांमध्ये समज आहे की ते बॉर्डरवरच असतात. कारण ह्या ब्रँचेसच माहिती नाहीत ना. अकाउंट्समध्ये पण अधिकारी असतात, मेट्रोलॉजीचे ऑफिसर्स असतात. जसं इक्विव्हॅलंट आर्मी नेव्हीमध्ये पण असेच अधिकारी असतात हे माहीत नसतं. त्याच्यानंतर मुली देत नाहीत म्हणजे कसं की त्यांना असं वाटतं की आमच्या समोर राहावं, म्हणजे आमची अगदी हाकेच्या अंतरावरती. तसं काही शक्य नाही आहे. आणि काही वेळेला रिस्ट्रिक्शन्स खूप येतात तिकडच्या लाईफमध्ये. तुम्ही युनिटमध्ये गेलात की तुम्हाला युनिटमध्ये सोडता येत नाही असं. म्हणजे अगदी मजेशीर गोष्ट सांगायची तर एकदा आम्ही खूप हट्ट केला. आमचे कमांडिंग ऑफिसर होते त्यांना म्हणजे एअरफोर्समध्ये त्याला स्टेशन कमांडर म्हणतात. तिथे इक्विव्हॅलंट म्हणजे हे 2 वेगवेगळे टर्म्स आहेत, पण ते आमचे स्टेशन कमांडर होते. तर त्यावेळेला आम्हाला 31 डिसेंबर मुंबई पोस्टिंग होती आणि आम्हाला वाटलं की चला आम्ही जाणं बाहेर फिरून. ते म्हटले ठीक आहे नक्की जा, काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही म्हटलं वाह बघा काही पण उगाचच आम्हाला घाबरतात. पण म्हणे 31 तारखेला रात्री 12 वाजताच्या केक कटिंगला तुम्ही इथं पाहिजे. मग तुम्ही जाऊच शकत नाही. म्हणजे देर आर सम रिस्ट्रिक्शन्स. मग अशा रिस्ट्रिक्शन्स इथं असतात. पोस्टिंगला जावं लागतं, क्वार्टर्समध्ये राहता येतं, तुमचं सर्कल कट ऑफ होतं. पण आजकाल ऑनलाईन काम करता येतं, त्याच्यामुळं बरंच पॉसिबल आहे. म्हणजे आजकाल जर असतील कोणी चांगले अधिकारी तर त्यांना मुली द्यायला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे माझा काही त्यात संबंध नाही आहे. हां, म्हणजे आता काय ऑनलाईन म्हणजे व्हिडिओ कॉल्स वगैरे सगळ्या गोष्टी, काय मोबाईल पण नसतं अलाउड? हो. आमच्या वेळेला फर्स्ट पोस्टिंग म्हणजे ज्या वेळेला होती माझी, तेव्हा मात्र तिथं प्रीपेड अलाउडच नव्हते फोन. म्हणजे बरेचसे रिस्ट्रिक्शन्स होते. नाही आता आहे, आता फोन तुम्ही करू शकता. म्हणजे लोकं करतात, फोन असतो, व्हिडिओ कॉल असतो. असं काहीच नाही. म्हणजे आता जेवढा तुम्ही अभ्यास कराल, खरोखरच डेडिकेटेड असेल, तर मग म्हणजे आता मी लव्ह मॅरेजच्या केसमध्ये म्हणतो, मग ती मुलगा आर्मीमध्ये असेल किंवा अगदी कुठं पाचोळ्यात नोकरी ती जाईलच ती. पण जर तयारीच म्हणजे तुमची स्वतःची तयारीच नसेल तर मग संपला विषय. बरोबर. तेच ना, म्हणजे ती तयारी पाहिजे. अरेंज मॅरेजमध्येच मोठा विषय असतो, कारण जसं म्हटलात की पॅरेंट्स तेवढे एज्युकेटेड नसतं किंवा त्यांना आयडियाच नसते. नाही, work कारण कसं आतापर्यंत असंच स्टिरियोटायपिंगच हे झालं ना, की रिस्कच आहे असं काही नाही. आता मी पण आलो ना रिटायर होऊन, 100% कम्फर्टेबल कॉर्पोरेटमध्ये चांगलं करतोय. मग रिटायरमेंटबद्दल तुम्ही आता आलात ना, मग तुम्हाला माहिती आहे की लोकांचे गैरसमज काय आहेत म्हणजे रिटायरमेंटमध्ये अजून? मला तर एक तर रिटायरमेंटमध्ये खूप म्हणजे मजेशीर क्वेश्चन्स विचारतात लोक. एक तर त्यांना वाटतं की तुम्हाला पेन्शन असेल भरपूर, तर आम्हाला पेन्शन नाही आहे ॲक्च्युली. मला म्हणजे माझ्या कोर्सला, कारण आम्ही 14 इयर्स तिथं केलं. ऑफिसर्ससाठी 20 वर्ष सर्व्हिस लागते, त्याच्यानंतर पेन्शन असते. आणि जवानांच्यासाठी 15 वर्षाची रिक्वायरमेंट पूर्ण केल्यानंतर मग त्यांना पेन्शन असते. आम्ही 14 वर्ष बिना पेन्शनचे आलो. तो दुसरा मुद्दा असतो की तुम्हाला कॅन्टीन वगैरे फुकट सगळं. तर असं काही नाही आहे. कॅन्टीन वगैरेचे पैसे तुम्हाला आपल्याला द्यावे लागतात. असं थोडी आहे, ते बिल कट केल्याशिवाय कसं देणार. त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे जागा मिळतात वगैरे मिळतात. मला तरी नाही दिसलं बाबा जागा मिळतात. पेट्रोल पंपाचं लायसन्स मिळत असेल, मला काही माहिती नाही त्याच्याविषयी. मला कुठलं नाही मिळालं. आणि हां, तुमच्या काही जागा शिल्लक असतात, तुम्हाला कॉर्पोरेटमध्ये आरामात एंट्री मिळते. असं पण काही नाही, बहुत स्ट्रगल करावा लागला. प्रचंड सर्टिफिकेशन्स घ्यायला लागले. अगदी मी MBA वगैरे पूर्ण केलं. गरज पण नव्हती तरी पण केलं. असं त्याच्यात म्हणजे असे बरेचसे गैरसमज असतात त्याच्यामध्ये लोकांचे, की म्हणजे सुट्ट्याच मिळत नाहीत का वगैरे. म्हणजे असं काही नाही आहे. नॉर्मल व्यवस्थित सिंपल लाईफ आहे. आणि म्हणजे असे खूप सारे क्वेश्चन्स येतात. बरोबर. पण हे फक्त डिफेन्समध्ये का ओव्हरऑल म्हणजे आर्मीसाठी सगळीकडे नाही, आता हे आलेले माझ्या एअरफोर्समधले माझे एक्सपिरियन्सेस होते. आता अजून बाकीचे एक्सपिरियन्सेस, आता कोणी म्हणतं तुम्हाला नॉनव्हेज कंपल्सरी खावंच लागतं का? आता मला तर नाही लागलं बाबा खावं कंपल्सरी. परंतु हे माझ्या एअरफोर्समधले, आर्म फोर्सेसमधले, एअरफोर्समधली माझे एक्सपिरियन्स होते. आता फौज बहुत बडी आहे. एक्सपिरियन्सेसची कमीच नाही आहे. आणि खरे किती खोटे किती सांगणार आहे ते पण माहिती नाही. सगळेच बरोबर. नाही, आणि आपले एक्सपिरियन्सले सांगावे, कारण मग कुठे कुठे वेगळे एक्सपिरियन्स लोकांचे वेगळे असतात, असू शकतात. त्यामुळे त्यांचे उत्तर उत्तरं बदलतात. बरोबर ना. मग आता हे झालं सगळं पेन्शन, तर मग ऍडजस्ट करावं लागतं म्हणजे लाईफ नंतर. तर मग एक डायरेक्ट रिस्पॉन्सिबिलिटीच पडते की बाबा पैसे नाहीत काय नाहीत. आणि मग आता काम करतो ना आम्ही तिकडनं आलो, आम्ही रिटायर तिकडनं झालो आणि इकडं रिअटायर झालो. म्हणजे इथं आम्ही आपलं अटायर चेंज केलं, म्हणजे ती कात टाकून दिली, ते रँक आणि ते सगळं, त्याचा रिस्पेक्ट आहे, परंतु ते पाठीमागं ठेवलं आणि त्याच्यातून जे शिकलो त्यावरून पुढं नोकरीला लागलो. पुन्हा आता प्रवास सुरू झाला, आता नवीन करिअर सुरू झालं कॉर्पोरेटमध्ये आता पुढं जाणे आणखी, आणि त्याच्यामध्ये पुढं पोहोचणे, आणि एखाद्या वेळेला तिकडनं रिटायर होऊन आणखी तिसरं काहीतरी करू. मग आता आपण सगळं बघितलं ह्या पॉडकास्टमध्ये की कशी सुरुवात करावी, माइंडसेट काय असावा, नंतर जॉब रोल कसा असतो, कुठल्या कुठल्या कॅटेगरीज आहेत जिथे तुम्ही जाऊ शकता, पॅरेंटिंग कसं असावं, म्हणजे लोकांना बरेचसे प्रश्न असतात आईवडिलांना की
आर्मीवरती गेला तर प्रॉब्लेम आहे, किंवा आपण सगळा एक्सपेक्ट हा पण बघितला की मुली देण्यामध्ये पर्यंत बघितला आपण की तिथे पण काही प्रॉब्लेम येऊ शकतात का, त्याचं पण आपण आपल्या ऑडियन्सला सोल्युशन दिलं. तर मग आता सगळे ॲस्पेक्ट बघितले, पण मला ॲट दी एंड तुम्हाला हे विचारायचं आहे सर, की मग एक तुम्हाला काय वाटतं की आपल्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगू इच्छिता, म्हणजे त्यांना ह्या आर्मीच्या किंवा डिफेन्सच्या जर्नीमध्ये हेल्प होईल? अं, म्हणजे मला तर असं सांगायला आवडेल त्यांना की डेफिनेटली ही जी प्रोसिजर आहे या प्रोसिजरमधून त्यांनी गेलं पाहिजे. समजलं पाहिजे त्यांना की एंट्रन्स कशी असते, त्याच्यानंतर SSBची इंटरव्ह्यू कसा असतो, त्याचे मेडिकल फिटनेस क्रायटेरिया काय आहे, ऑल इंडिया मेरिट कसं लागतं, एक अधिकारी जे होतात ते कसे बनतात, बरोबर. आणि त्याच्यातून ट्रेनिंग कसं असतं, ट्रेनिंगच्या काय रिक्वायरमेंट आहेत. ओव्हरऑल ॲज अ इंडियन आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे की आपले फोर्सेस काय आहेत. Okay. ॲटलिस्ट मुलं प्रिपेअर करतील, त्यांना कळेल तरी की बाबा इतके ही ब्रँच आहे. जसं आपण कॉमर्सवाल्यांसाठी ते डिस्कशन झालं, तसं बऱ्याच जणांना बऱ्याचशा गोष्टी माहिती नाही आहेत. कुणीतरी एलिजिबल असेल पण, परंतु त्यांना असं कुणी सांगणारच मिळालं नाही. त्यांच्या डोक्यात आधीपासून होतं की नाहीच आहे बाबा माझ्यासाठी असं. म्हणून डेफिनेटली जॉईन दी प्रोसेस ऑफ सिलेक्शन अँड नो युअर फोर्सेस, बिकॉज अदरवाईज त्याच्यातून तुम्हाला काय फायदा काय करणार. आता समजा तुम्हाला विचारलं की लेफ्टनंटची रँक म्हणजे एअरफोर्समधली काय रँक आहे, साधारण लोकांना माहीत नसतं. ठीक आहे बाबा, माहीत नसतं, परंतु माहीत असावं. म्हणजे उद्या जर तुम्ही कुठं गेलात ॲज अ इंडियन सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे की काय आहे ते असं. आणि दुसरा एक मुद्दा असा की जसं मुली देत नाहीत तसं अशी परिस्थिती नको यायला की मुलं पण देत नाहीत आजकाल. म्हणजे तो तसा दुसऱ्या बाजूनी पण ॲप्लिकेबल आहे असा. फक्त माझं एकच म्हणजे आय वुड से की बाबा डेफिनेटली प्रोसेस जॉईन करा, आणि एक मोटिवेशन राहील त्याच्यामध्ये. अशी कुठलीही परीक्षा नाही ज्याच्यामध्ये तुम्हाला रनिंगची प्रॅक्टिस करावी लागते, तुम्हाला रोपची प्रॅक्टिस करावी लागते, तुम्हाला पिटमधून जंप करून पुढं जायचं आहे, पण तुम्हाला अभ्यास पण करायचा आहे. म्हणजे यू हॅव टू वर्क, अभ्यास पण करायचा आहे. म्हणजे आता मेडिकलच्या परीक्षेसाठी, IITच्या परीक्षेसाठी असतात त्यांचे चष्मे. इथं तुम्हाला चष्मा असेल तर तुम्ही फ्लाईंगमध्ये जाणारच नाही आहे, मग तुम्हाला माहिती आहे. परंतु तुम्ही असा प्रयत्न करा, फिट राहा. अशी ही परीक्षा आहे जी तुम्हाला फिट ठेवायला हेल्प करेल, तुम्हाला मेडिटेटिव्ह माइंडसेटमध्ये ठेवेल. तुमच्या ऑफिसरला एक क्वालिटीज आहेत, त्या क्वालिटीज डिस्कस होतील, डेव्हलप होतील, आणि याच्याने आणखी तुम्ही चांगलं करू शकाल. यू विल हॅव अ बेटर कॉल. है ना? बरोबर. म्हणजे एकच आहे की बाबा नो युअर फोर्सेस, दॅट्स इट. बरोबर. चांगलं गायडन्स आहे सर. आय होप लोक आपलीचे हा पॉडकास्ट बघून त्या सगळ्या गोष्टी ऐकतील आणि फॉलो करतील, कारण आपल्या देशासाठी जर आपल्याला काम करायचं आणि जर आपल्याला वाटतं की आपला भारत सुपर पॉवर व्हावा, तर त्यासाठी या सगळ्या गोष्टी नक्कीच गरजेच्या आहेत. तर पुन्हा धन्यवाद सर, तुम्ही आमच्या पॉडकास्ट Thank you चॅनल so आलात much. Thank you. आणि लोकांना गाईड केलात. थँक्यू. गुड डे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा, कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.